राजस्थानमधील जयपूर येथे सरकारी शाळेची पाहणी करायला गेलेल्या सीजेपी पथकाला हुसकावण्यात आलं। भाजपवर गंभीर आरोप सीजेपी कडून। राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। सरकारी शाळेची अवस्था पाहण्यासाठी गेलेल्या सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या पथकाला बगरू विधानसभा मतदारसंघातील रामपुरा कंवरपुरा गावात तीव्र विरोधाचा सामना करावा लागलेला आहे। सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गावातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं। या घटनेदरम्यान धक्काबुक्की, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाल्याचा दावा सीजेपी कडून करण्यात आलेला आहे। एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा देखील यावेळेस करण्यात आलेला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। यावेळेस एक प्रश्न समोर येतो, यामध्ये नेमकं वादाचं केंद्रबिंदू काय आहे? सीजेपीच्या म्हणण्यानुसार रामपुरा कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेची इमारत असुरक्षित झाल्यामुळे मुलांची वर्ग व्यवस्था पर्यायी ठिकाणी करण्यात आली असून सीजेपीचा दावा आहे की मुलांना म्हशीच्या गोठ्यासारख्या ठिकाणी आणि पत्र्याच्या शेड मध्ये शिकावं लागत आहे। याच वेळी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीचं पथक तिथे पोहोचलं, मात्र गावकऱ्यांनी त्यांचा विरोध केला आणि परिस्थिती आणखीनच चिघळली। आशुतोष रांका यांनी थेट भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। आशुतोष रांका यांच्या आरोपानुसार गावकऱ्यांच्या नावाखाली बाहेरून काही लोक आणण्यात आले आणि त्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला। स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी कथितरित्या काही लोकांना पैसे वाटल्याची माहिती देखील समोर आली आहे आशुतोष रांका यांच्या म्हणण्यानुसार। आणि या संपूर्ण घटनेदरम्यान सीजेपी कार्यकर्त्या शिवांगी शर्मा यांनी बीजेपीवर आणखीन एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। शिवांगी शर्मा यांच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांना आतंकवादी आणि नक्षली म्हणून हिणवलं गेलं आणि त्यांना बाहेरचे असल्याचं देखील आवर्जून सांगण्यात आलं। आता प्रश्न अगदी सरळ आहे, एखाद्या सरकारी शाळेतील मुलांची अवस्था पाहण्यासाठी एखादं पथक गावात गेलं तर त्याला हुसकावून लावण्याची वेळच का आली? आणि जर सीजेपीचे आरोप चुकीचे असतील तर त्यांना मारहाण किंवा दगडफेकी सारख्या अनुचित प्रकार का करण्यात आला? कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने उत्तर का देण्यात आलं नाही? दुसरीकडे गावकऱ्यांचा दावा आहे सीजेपीच्या प्रवेशाला त्यांचा मुळात विरोध होता आणि शाळेत बाहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपावर त्यांना सगळ्यात मोठा आक्षेप होता। त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंचं म्हणणं आणि पोलिसांचा अधिकृत तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पण एक गोष्ट मात्र ते निश्चित सांगावीशी वाटते, शाळा कोणाची असो, मुलं कोणत्याही पक्षाची नसतात, मुलं ही देवाघरची फुलं असतात। त्यांना सुरक्षित इमारत, शिक्षक आणि शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। त्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर खरंच हल्ला झाला असेल तर तो केवळ राजकीय वाद नाही, तो कायदा आणि लोकशाही समोरचा गंभीर असा प्रश्न आहे। या प्रकरणात आरोपांची स्वतंत्र चौकशी होईल का? भाजपचा अधिकृत दावा काय आहे आणि पोलीस या कथित हिंसाचारावर काय कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण राजस्थानसह देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोकटोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, एनजीटीव्ही मराठी न्यूज सोलापूर।